दिल्ली सल्तनतचा जर विचार केला तर हा दिल्ली सल्तनत काय आहे? तर दिल्लीवर जे आहे, जे परकीय लोकं होते, त्या परकीय लोकांनी जे आहे 1206 पासून तर 1526 पर्यंत या कालखंडामध्ये जे राज्य केलं होतं, त्या कालखंडाला आपण सल्तनत काळ म्हणून ओळखत असतो. आता या सल्तनत काळाचा जर विचार केला, तर या सल्तनत कालखंडामध्ये जे आहे जवळपास 5 वंशांनी जे आहे दिल्लीवर राज्य केलेलं आहे. म्हणजे दिल्लीवरून जे आहे भारताच्या काही प्रदेशावर राज्य केलेलं आहे. ते वंश किंवा ते घराणे जर आपण क्रमानं जर बघितलं, तर सर्वात पहिले कोणता घराणं येत असतं? तर त्याचं नाव आहे गुलाम वंश. या गुलाम वंशाच्या नंतर जो येत असतो, त्या वंशाचं नाव आहे खिलजी वंश, मग तुघलक वंश, मग सय्यद वंश आणि सर्वात शेवटी येत असतो लोधी वंश. तर अशा प्रकारे हे क्रमानं 5 वंश येत असतं. आता पहा 1206 मध्ये जे आहे दिल्लीमध्ये जे आहे दिल्ली सल्तनत सुरू होत असते. तर 1206 मध्ये नेमकं काय झालं होतं? तर मुहम्मद घोरीचा जे आहे मृत्यू झाला होता आणि 1526 मध्ये नेमकं काय झालं होतं? तर 1526 मध्ये पानिपतचं पहिलं युद्ध झालं होतं. या युद्धामध्ये जे आहे लोधी वंशाचा शेवटचा शासक जो होता, त्याचं नाव होतं इब्राहिम लोधी. याचा मृत्यू होत असतो. बाबर याला पराजित करत असतं. परिणामी जे आहे दिल्ली सल्तनतचा शेवट होत असतो. आता पहा या प्रत्येक वंशाचा कोणी ना कोणी संस्थापक होता. तर त्या संस्थापकांचा जर आपण विचार केला, तर पहिले जे आहे गुलाम वंश आहे. आता या गुलाम वंशालाच अनेकदा काय केलं जात असतं, की मामलूक वंश किंवा इल्बारी वंश म्हणून सुद्धा ओळखलं जात असतं. आता या गुलाम वंशाचा संस्थापक जर आपण विचार केला, तर तो होता कुतुबुद्दीन ऐबक. हा तसा तर मुहम्मद घोरीचा एक गुलाम होता, ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो वंश येतो तो खिलजी वंश. या खिलजी वंशाचा संस्थापक जो होता, तो होता जलालुद्दीन खिलजी. त्याच्यानंतर तुघलक वंशाचा जो होता, तो होता गयाउद्दीन तुघलक. त्याच्यानंतर जर बघितला तर आपण खिज्र खान, हा खिज्र खान जो आहे तो सय्यद वंशाचा संस्थापक होता. त्याच्यानंतर जर सर्वात शेवटी जे आहे लोधी वंश, तर बहलोल लोधी जे आहे, हा या लोधी वंशाचा संस्थापक होता. आता या सर्व वंशानं जे आहे किती कालावधीसाठी दिल्लीवर राज्य केलं, त्यांचा कालावधी जर बघितला, तर सर्वात पहिले गुलाम वंशानं जवळपास 1206 पासून सुरुवात झाली, तर जवळपास 1290 पर्यंत जे आहे दिल्लीवर यांनं राज्य केलं. नंतर जे आहे त्याच्यानंतर येणारा जो खिलजी वंश आहे, यानं 1290 पासून तर 1320 पर्यंत राज्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नंतर तुघलक वंशाचा जर विचार केला, तर हा 1320 पासून तर 1414 पर्यंत आणि खिज्र खाननं स्थापन केलेला जो सय्यद वंश आहे, यानं जवळपास 1414 पासून 1451 पर्यंत राज्य केलं. त्याच्यानंतर सर्वात शेवटी जे येत असतो, तो लोधी वंशानं 1451 पासून तर 1526 पर्यंत राज्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता या कालखंडावरून आपल्याला असं दिसतं, की सर्वात अधिक कालावधीसाठी दिल्लीवर राज्य करणारा जो वंश होता, त्या वंशाचं नाव होतं तुघलक वंश आणि सर्वात कमी जे होतं ते होतं खिलजी वंश. तर अशा प्रकारे हा काहीसा सल्तनत कालखंड आपण बघितलेला आहे.